नमस्कार. मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, महाराष्ट्र विधान परिषदेच्या नियमित 9 जागांसाठीची निवडणूक आणि एका जागेसाठीची पोटनिवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्थात निवडणूक बिनविरोध असल्यामुळे आता केवळ विजयी उमेदवारांची नावांची औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. या निवडणुकीत भाजपला 2 आणि शिवसेनेला 1 असे महायुतीला 3 अधिकचे आमदार विधान परिषदेसाठी मिळालेले आहेत. त्यामुळे सध्या 56 सदस्य असलेल्या विधान परिषदेमध्ये महायुतीचं संख्याबळ 40 झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे 13 सदस्य राहिलेले आहेत. 3 अपक्ष आमदारही विधान परिषदेमध्ये आहेत. त्यापैकी 2 शिक्षक मतदारसंघातून तर 1 पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेला आहे. खरं तर आपली विधान परिषद 78 सदस्यांची आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुका बाकी असल्यामुळे त्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूकच घेता आलेली नाही. परिणामी विधान परिषदेतल्या 17 जागा रिकाम्या आहेत. शिवाय राज्यपाल नियुक्त 12 पैकी 5 जागाही रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. आमच्याकडे या, तुम्हाला आमदार करतो असं सांगण्याची ती सोय आहे. असो, म्हणजे एकूण 22 जागा रिक्त आहेत. विधान परिषदेतल्या 56 सदस्य संख्या ही जर पाहिली तर 2/3 बहुमतासाठी भाजपला एकूण 38 आमदार पाहिजे होते. या निवडणुकीपूर्वी ती संख्या होती 37, म्हणजे 1 आमदार कमी पडत होता. आता 2 आमदार जास्त झालेले आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी अचिव्हमेंट म्हणायला हवी. 2/3 बहुमत नसेल तर काय होतं हे तुम्ही आम्ही महिला आरक्षण दुरुस्तीच्या विधेयकाच्या निमित्ताने संसदेत आता पाहिलं. 2/3 बहुमत एनडीएकडे नव्हतं, त्यामुळे हे दुरुस्ती विधेयक त्यांना संमत करून घेता आलं नाही. या नवनिर्वाचित 10 सदस्यांमध्ये डिसेंबर 25 पर्यंत काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य असलेल्या डॉक्टर प्रज्ञा सातव या देखील आहेत. त्या काँग्रेस पक्षाच्या आणि विधान परिषद सदस्याचाही राजीनामा देऊन डिसेंबर 25 मध्ये भाजपमध्ये आल्या आणि आता पुन्हा भाजपतर्फे आमदार झाल्या आहेत. त्यांच्या येण्यामुळे राज्यातली सत्ताधारी महायुती 2/3 बहुमताचा आकडा ओलांडून पुढे जाऊ शकली. पण तेवढंच एक कारण होतं का त्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये घेण्याचं? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. त्या अनुषंगाने आज थोडी चर्चा करू. बहुतेकांना माहिती आहे की डॉक्टर प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांच्या पत्नी. हे सातव कुटुंब कट्टर काँग्रेसी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रभावी. निदान रजनी सातव आणि त्यांचे पुत्र राजीव सातव जोपर्यंत होते तोपर्यंत तरी त्यांचा प्रभाव राजकारणामध्ये हिंगोलीमध्ये होता. पण कोविड नंतर राजीव सातव अचानक निवर्तले आणि तो प्रभाव कमी होत गेला. काँग्रेसने लगेचच म्हणजे नोव्हेंबर 21 मध्ये त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊन विधान परिषदेमध्ये निवडून आणलं. जुलै 24 मध्ये त्यांच्या पदाची मुदत संपल्यानंतर काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या. पण डिसेंबर 25 मध्ये त्यांना विकासासाठी भाजपमध्ये गेलं पाहिजे अशी काहीतरी जाणीव झाली आणि त्यांनी पक्षाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश घेतला तोच वेळी एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषदेत पुन्हा निवडून आणण्याचं आश्वासन मिळाल्यामुळे. सूत्र तर असंही सांगतायत की केवळ आमदारकीच नाही, त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिपदाचंही आश्वासन दिलंय म्हणे. सरकारच्या 2.5 वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार आहे, तेव्हा त्यांना मंत्री केलं जाईल अशी माहिती समोर येते. तशी शक्यता काय आहे? तर प्रज्ञा सातव या विधान परिषदेच्या सदस्य तर होत्याच. तेच पद त्यांना पुन्हा मिळवायचं असेल तर त्यांनी काँग्रेस का सोडली असती? पाहूया त्यांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागते का ते. जर भाजपकडे विधान परिषदेत इतकं प्रबळ बहुमत होतं तर त्यांनी प्रज्ञा सातव यांना पक्षात घेण्याचं, त्यांना मंत्री करण्याचं काय कारण असू शकतं? मला जी काही कारणं दिसत आहेत त्यामध्ये एकतर काँग्रेसचं संख्याबळ आणखी कमी केलं हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा आणि इतर काँग्रेसींसाठी मनोबल खच्ची करणारा मुद्दा आहे हे ठळक आहे. दुसरं म्हणजे सातव मॅडम काँग्रेसमध्ये राहिल्या असत्या तर विधान परिषदेत काँग्रेस आणि शिवसेना हे 2 पक्ष विरोधी पक्षनेतेपदासाठी दावेदार ठरले असते. कारण काँग्रेसकडेही 6 सदस्य झाले असते आणि शिवसेनेचा 1 सदस्य आता कमी झाल्यामुळे शिवसेनेकडेही 6 सदस्य राहिले असते. ते भाजपला नको होतं. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचं सदस्यत्व कायम ठेवलं असतं तर तेच विरोधी पक्षनेते झाले असते. कारण 6 सदस्य असलेला तोच एकमेव मोठा विरोधी पक्ष राहिला होता. कदाचित फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे ते पद जावं असं वाटत असावं. कारण विरोधी पक्षनेत्याशी सत्ताधाऱ्यांचा सतत संपर्क येत असतो. वेगवेगळ्या समित्या असतील, बैठका असतील, त्यामधून विरोधी पक्षनेत्यांना गळाला लावता येतं
असा अनुभव आहे. या आधीचे किती विरोधी पक्ष नेते सत्ताधारी पक्षात विशेषतः भाजपमध्ये गेले आहेत हे एकदा आठवून पहा. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क वाढवून त्यांना गळाला लावायचं असेल तर त्यांना विरोधी पक्ष नेतं करावं लागेल असा फडणवीस यांचा प्रयत्न असावा. म्हणूनच उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर भाजप आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवणार नाही असं फडणवीस यांनी निवडणूक जाहीर झाल्यावर तसं सुचवलं पण होतं. पण ठाकरेंनी दानवेंना पुन्हा उमेदवारी देऊन विधान परिषदेत वेगळंच गणित मांडून ठेवलंय. यातही प्रज्ञा सातव जर काँग्रेसमध्येच असत्या आणि यावेळी 6 सदस्य असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद द्या असा आग्रह महाविकास आघाडीने धरला असता तर भाजपची काहीशी राजकीय अडचण झाली असती. म्हणून त्यांनी प्रज्ञा यांना भाजपमध्ये घेऊन काँग्रेसची विरोधी पक्षनेतेपदाची शक्यता संपवून टाकली. काँग्रेस मुक्त भारत करू इच्छिणाऱ्या भाजपला एक वेळ शिवसेनेचा विरोधी पक्षनेता झालेला परवडेल, पण काँग्रेसला मोठं होण्याची एकही संधी ते देणार नाहीत. हेच राजकीय दृष्ट्या फारशा प्रभावी नसलेल्या प्रज्ञा सातव यांना भाजपमध्ये घेण्याचं कारण असेल असा माझा अंदाज आहे. भाजपने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे एक दगडात अनेक पक्षी मारून ठेवलेत. न रहेगा बास न बजेगी बासुरी. याशिवाय डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा भाजपला आणखी एक राजकीय फायदा होणार आहे का? इतर काही काँग्रेसींचं मनोबल खच्ची झालं असेल तर भाजपला ते पाहिजेच आहे. शिवाय त्यांच्या माध्यमातून सातव कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या प्रियदर्शनी शिक्षण संस्थेसारख्या संस्थेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना ऍक्सेस मिळण्याची शक्यता तयार झाली आहे. पण या व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्यात काही मोठा फायदा भाजपला मिळेल असं दिसत नाही. कारण तिथल्या स्थानिक पत्रकारांच्या मते डॉक्टर प्रज्ञा यांच्या स्वभावामुळे त्यांनी राजीव सातव यांच्या बहुतांश कार्यकर्त्यांना आधीच दूर लोटलंय. त्यामुळे त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची फळी अशी काहीही नाही. म्हणूनच त्या भाजपमध्ये गेल्या हे बरं झालं असं तिथले काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते म्हणतायत. ते आल्या म्हणून भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते आनंदात आहेत का? तर तसंही काही दिसत नाहीये. तरीही विरोधी पक्ष नेतेपदाचं राजकारण पाहिलं तर प्रज्ञा सातव यांचं काँग्रेस सोडून भाजपात येणं भाजपसाठी फायद्याचंच आहे असं म्हणता येतं. एकूणच काय तर या विधान परिषद निवडणुकीनंतर भाजप राज्यात आणखी प्रबळ झाला आहे. काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस यांची शक्ती आणखी कमी करण्यात फडणवीस यांना यश आलंय. आता मंत्रिमंडळाची फेररचना कधी होते आणि प्रज्ञा सातव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळतं का नाही हे आपल्याला पाहायचं. तोपर्यंत इतर विषयांवर आपण बोलत राहणार आहोत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण हे चॅनल सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाहीत. शिवाय त्यामुळे तुम्हाला चॅनलचे ताज्या विषयांवरचे नवे नवे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतात. एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.